त्याने एक बाग लावली बरं का. आणि त्या बागेमध्ये सुंदर 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 अशी झाडं, फुलांचे वेगवेगळे झाडं निर्माण झाली. ती झाडं मोठी झाली, त्याला फुलं आली. आणि त्याचा एक नियम होता की दररोज त्या बागेमधली फुलं तोडून आणायची आणि ती फुलं भगवंताला अर्पण करायची. परंतु कसं आहे माहित आहे का, आपला शेजारी जर श्रीमंत होत असला तर ते आपल्याला खटकते. हे पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे नाही का. म्हणून भेद करू नये. भेद कशामध्येच करू नये. ज्ञानामध्ये भेद करू नये. कला कोणती येतो त्याच्यामध्ये भेद करू नये. पंक्तीमध्ये सुद्धा भेद करू नये महाराज. हो, आणि आपल्या समोर उदाहरणं असतात बरं का. पण पंक्तीमध्ये ज्याने भेद केला, महाराज म्हणतात पंक्ती भेद काचे मरतील पोय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भेद करू नये. त्याला मी पुढे सांगतो, त्याने सुंदर प्रकारची बाग लावली आणि त्या बागेमधली फुलं तोडून तो भगवंताला अर्पण करत होता. हे मात्र इंद्राला खटकलं. अरे, इंद्राने सगळं पाहिलं की सुंदर ही आता मळा कसा माझा मळा कसा नाही का. म्हणून तो जळला आणि इंद्राला असं वाटलं की याच्या बागेमधली सगळी फुलं आपण तोडून आणायची. म्हणून त्याने ते पार्षद पाठवले आणि जा म्हणले त्या खटवांगाच्या बागेमधली सगळी फुलं मला घेऊन या. आणि ते दररोजचा नियम मात्र तो चालू झाला महाराज. ते पार्षद यायचे, फुलं तोडून जायचे. सकाळ व्हायची, राजाचे जे दूत होते ते आश्रमामध्ये राज्यामध्ये जायचे. महाराज आज फुलं मिळाली नाही, आज फुलं मिळाली नाही. अरे, आपल्या बागेमधली फुलं जातात कुठं. म्हणून खटवांगाने असा विचार केला की एक काम करा, तुम्ही या आपल्या बागेमध्ये रखवाली करा आणि लक्ष द्या बरं का. आणि म्हणून त्याने त्याचे दूध पाठवले, त्याचे ते पार्षद पाठवले. झाडाच्या आडी उभे राहिले, पाहिलं कोणीतरी येत आहे, दररोज फुलं घेऊन आकाश मार्गाने निघून जात आहे. पूर्वीच्या काळी ताकद होती सुद्धा. आता हे यांनी पाहिलं, त्यांनी एक काम केलं महाराज. त्या ठिकाणी काही काष्ट गोळा केली आणि त्याचा धूर केला. धूर का केला तर येणारे जे चोर आहेत ते धुळामध्ये येतील पण एकमेकांना हे दिसू शकणार नाही आणि आपण त्या धुळाच्या साहाय्याने त्यांना पकडून घेऊन जाऊ. त्यावेळेस त्या मात्र ते चोर त्या बागेमध्ये आले आणि बागेमध्ये आल्यानंतर त्यांनी ती फुलं वगैरे त्या बागेचं नुकसान वगैरे केलं. परंतु या खटवांगाचे जे पार्षद होते त्यांनी ते पकडले, चोर पकडले आणि राज्यामध्ये नेले, राजवाड्यामध्ये नेले, राजासमोर उभे केले. राजा, आपल्या बागेमध्ये जी चोरी होत होती ना ते हे लोक आहेत बरं का. राजा दयाळू असल्यामुळे आणि श्रद्धाळू असल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम असल्यामुळे त्याने सहज त्याला जवळ बोलावलं. आपण कोण आहात, जरा परिचय द्याल का. त्याने सांगितलं, महाराज आम्ही इंद्राचे पार्षद आहोत बरं का. आणि आम्हाला हे काम इंद्राने सांगितलं आणि इंद्राने सांगितल्यामुळे आम्ही तुमच्या बागेमध्ये चोरी करू लागले. अरे, चोरी कशा करता केली, फुलांसाठी केली आणि फुलं ही भगवंतालाच वाहण्याची गोष्ट आहे. तुम्ही माझ्यापेक्षा या पृथ्वी तलावर मी तरी खाली पूजा करतो. माझ्या बागेतली फुलं जर वर भगवंताला अर्पण होतात याला चोरी म्हणता येईल का. त्यावेळेस पार्षदांना सोडून दिलं महाराज. त्यांचा सत्कार केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही निघून जा. त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही आता वर जाऊ शकत नाही, वर जाऊ शकत नाही. अरे, तुम्ही सुद्धा माणसा. त्यांनी सांगितलं, नाही महाराज, आम्ही या भूमीवर आलो आणि या पापी अशा भूमीवर, म्हणजे जी भूमी पापाने समुद्र वसने देवी पर्वत रत्न मंडले विष्णुपत्नी नवस्तुभ्य पादस्पर्श क्षमसमे. सकाळी उठल्यानंतर त्या भूमीला परस्पर हात लावून दर्शन घ्यायचं असते. त्या भूमीवर अति पाप वाढल्यामुळे त्या लोकांचा स्पर्श आम्हाला झाला. आता आम्ही वर जाऊ शकत नाही, वर जाणार नाही. म्हणून राजाने सांगितलं, अहो तुम्ही देवाचे दूत आहात, तुम्ही तिथे गेले पाहिजे. नाही नाही महाराज, आम्हाला जर कोणाचं पुण्य अर्पण करत असेल तर मात्र आम्ही आमच्या दिशेला पोहोचू शकू. अरे, आता पुण्य कोणी देते का. उदाहरण सांगतो, आबा चंद्रभागेचं तीर्थ मोकू देत नाहीत पंढरपूरहून आणल्यावर, तर कोणी कोणाचं पुण्य देईल का. गोपाल कृष्ण भगवान. आता आपण सगळे वारी करत आहोत, वारीचं पुण्य तुम्ही एकमेकाला देऊ शकाल का. पार्षदांनी सांगितलं, आम्हाला जर पुण्य मिळालं नाही तर आम्ही याच ठिकाणी राहू. मग एकादशीचं आम्हाला उपवासाचं पुण्य पाहिजे. दया उपवास. राजाला सांगितलं, त्या इंद्राच्या दूतांनी सांगितलं, आम्हाला उपवासाचं पुण्य पाहिजे. खटवांगाने सांगितलं, मला उपवास काय आहे तेच माझ्या राज्यामध्ये माहित नाही. अरे, उपवास काय आहे माझ्या राज्यामध्ये अजून माहित नाही. आम्हाला कृपा करून विनंती करून सांगा.
म्हणून त्या इंद्राच्या ज्या दूतांनी त्यांना सांगायला सुरुवात केली, उपवास म्हणजे एक दिवसभर अन्न न ठेवता जो भगवंताची दिवसभर भक्ती करतो त्या नाम उपवास. अरे सांगितलं मग असं कोणी आहे का? त्यावेळेस मात्र जिथे एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली महाराज. फार लंबा इतिहास आहे पण थोडक्यामध्ये सांगतो. त्या राज्यामध्ये सांगितलं, खटवांगाने सांगितलं की तुम्ही जा आणि आपल्या जर राज्यामध्ये कोणी उपवासी असेल तर त्याचा जर स्पर्श याला झाला तर हे पार्श्व भगवंताकडे पोहोचू शकतात, म्हणजे स्वर्गामध्ये जाऊ शकतात. आता सगळे लोक फिरायला लागले, राज्यामध्ये पाहायला लागले, कोणीतरी भगवंताचा उपवास केलेला आहे का बुवा? पण नाही, कोणी त्यांना दिसलं नाही. मात्र एका स्त्रीला तिच्या पतीने मारलेलं होतं आणि पत्नीला मारल्यामुळे ती रागा भरून उपवासी राहिली होती. तिचे केस पिंगारलेले होते, केस तुटलेले होते आणि अशा वेगळ्या अवस्थेमध्ये ती त्या ठिकाणी बसलेली होती. पार्श्वरांनी या राज्यामधल्या लोकांनी पाहिलं, हे स्त्री खिन्न बसलेली आहे, उदास बसलेली आहे, नाराज आहे, हिला आपण विचारावं. म्हणून त्यांनी त्या स्त्रीची, त्या महिलेची एक विचारणा केली, तुम्हाला काय झालं? त्यांनी सांगितलं, महाराज माझ्या पतीने मला मारल्यामुळे किंवा मला त्रास दिल्यामुळे मी त्यांच्यावर रागावलेली आहे. आणि शास्त्र असं म्हणते की पत्नीनं पतीवर रागावू नये, नरकाची प्राप्ती आहे. मग तुम्ही म्हणता आम्ही मारलं तर नाही, पत्नीने कारण सांगतो. आता महिला सुद्धा आहेत आपल्या भक्त महिला गजानन महाराजांच्या, का जर पत्नी पतीवर रागावली तर भागवत शास्त्रात असं वर्णन आहे महाराज की त्या बाईला फळीचा जन्म मिळते. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून रागावत नका जाऊ. पुढे मात्र तिला ते पार्षद भेटले आणि समजावणा केली, तुम्ही आजच्या दिवशी तुमचा जो जीव आहे तो फार पवित्र झालेला आहे. कारण तुम्ही उपवासी जरी असला, रागामध्ये जरी असला तरी तुम्ही वेगळ्या चिंतनामध्ये होत्या. म्हणून आमची अशी इच्छा आहे की राजवाड्यामध्ये तुम्हाला घेऊन जावं. त्यांनी त्या खटवांग राजाच्या सभेमध्ये तिला आणलं आणि आता एक प्रमाण आहे याच्यावर. तुका म्हणे पती होता तिची देवावरी सत्ता, ती देवावर सुद्धा राज्य करू शकते महाराजाचा फार मोठा विचार इतिहास आहे. परंतु त्या ठिकाणी त्या स्त्रीला आणल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू या पुरुषांना स्पर्श कर. ती लाजली, खिन्न झाली. ती सुद्धा आता कसं आहे, संस्कृतीची वाटचाल सगळ्यांवरच होत असेल किंवा संस्कृतीचे संस्कार सगळ्यांवरच होत असेल याची काही गॅरंटी नाही बुवा, बरं का. परंतु तिच्यावर संस्कार होते. ती माळकऱ्याची पोरगी होती, पण तिने विचार केला मनामध्ये, परक्या पुरुषांना मी स्पर्श का बरं करू? आता हात लावणं दुसऱ्याला. म्हणून ती नाराज झाली. मनामध्ये तिने सांगितलं, महाराज मी परक्या पुरुषाला स्पर्श करणार नाही. त्याने समजावून तिची समजावणा केली. तिला सांगितलं, अगं बाई हे साधे सुधे माणसं नाही तर देवाचे दूत आहे. आणि देवाच्या दूतांना आता कसं आहे माहिती आहे का, असं म्हणतात श्रावण बाळाने आई वडिलांसाठी मरण पत्कारलं. किंवा सांगू का, प्रभू रामचंद्रांनी आई वडिलांसाठी किंवा आई वडिलांचा शब्द ठेवण्यासाठी 14 वर्ष वनवास केला नाही का, असं काय. तिने सांगितलं, मला नरकाची प्राप्ती जरी झाली तरी चालेल, पण मी मात्र आता देवाच्या दूतांना परक्या पुरुषाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस मात्र इकडे त्या एक कुश नावाचा दैत्य होता आणि त्या कुश नावाचा दैत्य भगवान विष्णूवर भगवान विष्णूला अतिशय त्रास देत होता. आणि तिकडे त्या कुश दैत्याला त्रासून भगवान विष्णूंनी त्याच्याबरोबर कित्येक वेळा युद्ध केलं, पण भगवान विष्णू सुद्धा त्याच्यावर नाराज होते, म्हणजे दुःखी होते की याचा पराजय होऊ शकत नाही. याचं कारण काय, त्यावेळेस एक वेळेस पुरुषाचं आणि त्या दैत्य भगवान विष्णूचं युद्ध झालं. त्या युद्धामधून भगवान विष्णू पळून गेले म्हणजे त्यांना भिले. कारण आता कसं आहे, वाईटाच्या जास्त नादी लागल्यापेक्षा गुपचाप राहिलेलं बरं, म्हणजे म्हणून भगवान विष्णूला असं वाटलं या दैत्याशी आपल्या काही प्रकारचा संबंध न ठेवता आपण निघून जावं. त्यावेळेस भगवान विष्णू मात्र एका झाडाच्या बुंद्याशी लपले म्हणजे त्या झाडाच्या बुंद्याशी त्यांनी आश्रय घेतला. तिथे त्यांनी श्वास टाकला. त्या श्वासामधून एक स्त्री जन्माला आली. गोपाल कृष्ण भगवान की. आणि त्या श्वासामधून एक स्त्री जन्माला आली. तिचं नाव होतं मोहिनी, बरं का.
आणि ती स्त्री जन्माला आली. भगवान विष्णू मात्र झोपेमध्ये गाढ आहे आणि ती भगवान विष्णूच्या समोर दोन्ही हात धरून आडवी उभी राहिली. त्यावेळेस मात्र त्या स्त्रीने त्या कुशाशी युद्ध केलं आणि त्याला मारलं. त्याचा भाऊ जो होता त्याचं नाव, त्याचा एक भाऊ होता, मी सांगतो बोलता बोलता त्याचं नाव. आणि त्याचा जो भाऊ होता आपल्या भावाचा खून केला किंवा आपल्या भावाला मारलं म्हणून तो त्या भगवान विष्णूचा शोध घेण्यासाठी आला. त्यावेळेस त्याला ही मोहिनी दिसली. इकडे मात्र ते पार्षद निघून गेले आणि खटवांग राजाच्या दरबारामध्ये, खटवांग राजा जंगलामध्ये जात असताना किंवा आपल्या राज्यामध्ये तो राज्याची पाहणी करत असताना तो परक्या रस्त्याला लागला आणि जंगलामध्ये निघून गेला. निघत असताना त्या झाडाच्या जवळ उभी असलेली ती मोहिनी त्याला दिसली. राजाला असं वाटलं सुंदर स्त्री आहे आणि सुंदर स्त्री ही जर आपल्याला पत्नी म्हणून, हिनं आपला पती म्हणून जर स्वीकार केला तर मला असं वाटतं फार बरं होईल. म्हणून तो राजा असल्यामुळे तिच्याजवळ गेला आणि मोहिनीला म्हणाला, तू परक्या देशाची दिसते, माझं असं मत आहे की तुला माझ्यासोबत जर विवाह केला, माझ्या राज्यामध्ये जर आली तर मी तुला सुखाने ठेवी. त्यावेळेस मात्र त्या मोहिनीने विचार केला, अहो तुमचं लग्न झालेलं दिसते, तुमच्यासारख्या राज्याने या ठिकाणी माझ्यासोबत असं बोलू नये. राजाने सांगितलं, मला तू भगवंताचा अंश दिसत आहे म्हणून मी तुला हे, आणि माझी एक इच्छा आहे की तू माझ्या बरोबर विवाह करावा. आणि तो विवाह वगैरे झाला आणि मग ते राज्यामध्ये गेले. आणि ते इकडे मात्र त्या उपवासाचं पुण्य लागल्यामुळे ते पार्षद निघून गेले. त्या दिवसापासून त्या राज्यामध्ये सगळे लोक उपवास करायला लागले, एकादशी धरायला लागले. आणि त्यावेळेस मात्र एक गौंडी होत होती, आज गाईला भाकर कोणी लावू नये, आज अन्न कोणी शिवू नये, आज उपवास आहे, अशा प्रकारचे दौंडी. आणि मग सगळे लोक ते व्रत करायला लागले, सगळ्यांना एकादशा व्हायला लागल्या. इकडे मोहिनी आली आणि त्या दारामध्ये, आता सांगा राजा, एक बायको असल्यावर जर माणूस दुसरी बायको घेऊन गेल्यावर तर पहिली बायको काय करेल समजा. आणि खटवांग राजाचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं धर्मांगद आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं चंद्रावडी. हे दोन अपत्य त्या राज्यामध्ये होते. इकडे मात्र चंद्रावडीने महाराज हातामध्ये आरती आणली. सांगा राजा, सौतीची कोणी आरती ओवाळते का? पण तिने हातामध्ये आरती आणली. महाराज तुम्ही कोण पाहुणीन घरामध्ये आणली? त्या खटवांगाने सांगितलं, मी रुक्मांगदाने सांगितलं की मी, खटवांगण शब्द चुकीचा बोलले गेलो, माफ करा. रुक्मांगदाने सांगितलं की मी हिच्यासोबत विवाहाला केलेला आहे, लग्न केलेलं आहे आणि म्हणून माझ्या राज्यामध्ये मी हिला आणलेलं आहे बरं का. यात हिला मात्र कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे. राजांनी ताकीद दिली. आणि इकडे मात्र चंद्रावडी आणि जो रुक्मांगद होता, धर्मांगद होता, त्याचा मुलगा, ते दुःखी झाले महाराज, मनामध्ये दुःख करायला लागले. राजा मात्र आपल्या संसारिक जीवनामध्ये रममान झाला. तो त्याला एक प्रकारचा सुख समजत होता. आणि एक दिवस मात्र 15 दिवसानंतर येणारा उपवास होता महाराज. एकादशीच्या दिवशी त्याच्याकडून एकादशी झाली नाही. एकादशीचं व्रत केलं गेलं नाही आणि म्हणून ते व्रत चुकलं. आणि चुकलेल्या वर्म हेरा पडे, एक वर्म चुकलं माणसात की जीवनामधून माणूस भटकल्या जातो. सांगायचं तात्पर्य आहे, कालांतराने दिवस निघून गेले आणि त्या एकादशीच्या व्रताला तो भुलला आणि चुकल्यामुळे एक दिवस मात्र ती मोहिनी आपला पाण्याचा विळा घेऊन रुक्मांगदाला घेऊन गेली. त्यावेळेस मात्र गावामध्ये सायंकाळच्या पहारी दशमीच्या दिवशी दौंडी पिटली आणि दौंडीमध्ये एक आवाज ऐकायला आला, लक्षात ठेवा की आज दशमीचा दिवस आहे आणि उद्या एकादशीचा दिवस आहे. कोणीही गाईला भाकरी लावू नये, कोणीही अन्नाला स्पर्श करू नये अशी दौंडी झाली. आणि दौंडी त्याला कानाने आणि त्याला चेतना झाली निर्माण. त्यावेळेस मात्र तो जागा झाला, उठा जागे व्हा रे, आता जागा झाला. आणि त्याला कळलं, अरे 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 मी काय केलं, एका परक्या स्त्रीला मी विवाहित करून आणलं, पत्नी म्हणून आणलं आणि तिच्यामध्ये गुंतवून मी माझ्या भगवंताला विसरलो. त्याला दुःख झालं. त्यावेळेस मात्र त्या राजाने तिचा धिक्कार केला, तिला आबातबा बोलला. त्यावेळेस मात्र ती रुसून बसली, म्हणजे खाली बसली, नाराज झाली. आणि तो हातामध्ये विळा आहे. दशमीचा दिवस आहे महाराज, दशमी आहे. त्या दिवशी मात्र मोहिनी उपवासी राहिली.
दुसरा दिवस निघाला, एकादशी आली. एकादशीच्या दिवशी सुद्धा ती उपवासी राहिली. एकाच जागेवर बसलेली मोहिनी. तिसरा दिवस उजळला. ऐसे व्रत 3 दिन आणि तरी जो का परिपूर्ण 3 दिवसाचं व्रत आहे महाराज. आणि 12शीच्या दिवशी रुक्मांगद गेला आणि तिची समजावणा करायला लागला. अगं 2 प्रहार उलटून गेलेले आहेत. तू जर भोजन केलं तर बरं होईल, म्हणजे एकादशी सोडली तर बरं होईल. आणि त्यावेळेस तिने नकार दिला. मी मात्र आता तुमच्या राज्यामधला अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही. आता पत्नी जर पतीवर रुसली काय होईल हे सांगत नाही बरं का. म्हणून पत्नीने पतीवर रुसू नये. त्यावेळेस मात्र की आपलं समजावल्या करायला लागला. काही केलं ती मोहिनी मात्र महाराज त्या ठिकाणी समजावल्या जात नव्हती. अरे अरे राजा, आता ही जर उपवासी राहिली तर पत्नीचा दोष लागेल, मला एक प्रकारचं पाप लागेल. म्हणून तो विनंती करायला लागला. अगं माझी इच्छा आहे ते 2 घास तू जेवून घ्यावं. ती मी जेवणार नाही, मग तुला काय पाहिजे. त्यावेळेस महाराज मोहिनीने खालची मान वर केली आणि राजाला सांगितलं, मला तुझ्या मुलाचं मुंडकं माझ्या पुढे तोडून टाक. त्यावेळेस मी 12शीचा दिवस पूर्ण करीन, म्हणजे उपवास सोडीन. आता सांगा कोण कोणाच्या मुलाचं मुंडकं तोडेल. असा लंबा फार इतिहास आहे महाराज भागवतामध्ये, फार वर्णन सुंदर आहे. असो, त्यावेळेस मात्र राजाला धक्का बसला आणि आपला जो मुलगा होता धर्मांगद, रुक्मांगदाची आणि धर्मांगदाची एक नजर झाली महाराज. दोघंही बाप लेख एका एकमेकाकडे पाहत आहे. आणि मी सांगितलं, रुक्मांगदाने सांगितलं, बाबा अहो मला माहित आहे ज्या भगवान रामचंद्रांनी आपल्या वडिलाच्या एका शब्दासाठी 14 वर्ष बाहेर गेला. वस्त्र बदल कर राज के वंकल पहने आज वनवास बिकट हे तू मिलन केले माता के दरबार. भगवान रामचंद्राचं उदाहरण दिलं महाराज. आणि रुक्मांगदाला असं वाटलं, धर्मांगदाला असं वाटलं की आपलं जीवन आपल्या बापाच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी बाहेर झालं तरी चालेल. म्हणून त्याला सांगितलं, बाबा तुमच्या जर माझ्या आईची इच्छा जर पूर्ण होत असेल तर माझं मुंडकं तोडून द्यायला मी तुला तयार आहे. आणि मोहिनीने सांगितलं, हे घे तलवार आणि काढ तुझ्या मुलाचं मुंडकं. त्यावेळेस मात्र महाराज रुक्मांगदाच्या हातात तलवार दिल्या गेली आणि चंद्रावळीने आपल्या मुलाला अभिषेक घातला. सुंदर प्रकारचे आभूषण चढवले आणि आपल्या मुलाची मान रुक्मांगदाच्या समोर ठेवली. आता तलवार वर जाणार, एका क्षणामध्ये धर्मांगदाचं थर आणि मुंडकं अलग होणार. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी स्वयं चतुर्भुज जो अखिल कोट ब्रह्मांड नायक आहे त्या ठिकाणी प्रगट झाला आणि रुक्मांगदाच्या हातातली तलवार त्याने झेलली. फार लंबा इतिहास आहे महाराज. अशा प्रकारे एकादशीला सुरुवात झाली. ते एकादशीचं व्रत ज्ञानोबा तुकोबाराया गजानन महाराजांच्या नियमाने किंवा यांच्या संतांच्या एक प्रकारच्या वचनाने शब्दाने, संतांचे पाय म्हणजे शब्द बरं का. म्हणजे या वचनांमुळे आपल्याला एक प्रकारची जागरूकता मिळाली, संस्कृतीचे नियम आपल्याला लागले. म्हणून याच्यामध्ये आता ओवीचा अर्थ सरळ सरळ आहे, तू म्हणे मीची करी. म्हणून भगवंत भक्त आणि देव एक झाले पाहिजेत. तोपर्यंत म्हणजे देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा देव आणि संत वेगवेगळे नाहीत. असं एक उदाहरण आहे महाराज. समजा गजानन महाराज आले, म्हणजे गजानन महाराजांची पालखी आली आणि एकीकडे समजा प्रभू रामचंद्र प्रगट झाले. माणसाने कुकडे जावं, उदाहरण आहे. संतांच्या प्रमाणानुसार देव साळावे पडते आणि संत पूजावे आरते. पहिले संतांची आरती करावी मग देवाचं दर्शन घ्यावं, असा प्रकारचा नियम आहे. म्हणून या भगवंताच्या भजनामध्ये अतिशय प्रेम आहे. म्हणजे माझी भजनी प्रेम धरी. आता प्रेमाला उपमा नाही, हे तो देवा घरचे देणे. प्रेमाला उपमाच नाही, अनेक प्रकारचा संवाद आहे, फार सुंदर बोलता येईल. म्हणून माझी भजनी प्रेम धरी आणि म्हणून ज्ञानोबा